तर हे बघा तयार झाले आहे आपल्या कोथिंबिरी वड्या। कोथिंबिरीच्या वड्या किंवा याला कोणी मुटकडे पण बोलतं आणि खूप छान झाले आहे। तर तुम्ही सगळ्यांनी या खायला आणि तुम्हाला जर या वड्या आवडल्या तर मला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि हे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते। खूप छान झाले आहे, सगळ्यांनी या खायला। बाय। नमस्कार मंडळी। तर हे बघा मी सकाळी लाईव्हमध्ये कोथिंबीर निवडत होते तेव्हा सांगितलं होतं संध्याकाळी कोथिंबीर वड्या करायच्या आहे। तर मी काय आता ही रेसिपी दाखवत नाही कारण वेळ नाही, बाहेर जायचं आहे मला त्याच्यामुळं। तर हे बघा हे मस्त बाजरीचं पीठ, गव्हाचं आणि डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ आहे, तिन्ही पीठ मिळून मी हे कोथिंबीरचे पीठ भिजवलं आहे वड्यांचं। आणि त्याच्यामध्ये मी मस्त 15 मिरच्या आणि 2 कांड्या लसूण, आल्याचा तुकडा, जिरे, तर हे सगळं दळून घेतलं आणि हे पीठ भिजवलं। आणि मी ना मस्त आता हे बघा नवीन पद्धतीने दाखवते तुम्हाला। इडलीच्या भांड्यामध्ये मी या वड्या लावणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने उकडल्या जाते त्या। तर बघा तुम्ही मी कशा लावते त्या वड्या आणि तुम्ही पण करून बघा अशा माझ्यासारख्या इडलीच्या भांड्यामध्ये वड्या कोथिंबीरीच्या। तर चालू। तर हे बघा भांड्याला असं थोडं थोडं तेल लावून घेतलं आहे मी आणि हे भांडं असं याच्यात ठेवून द्यायचं। तर हे बघा आता बुडत नाहीये ते, पाण्यामध्ये बुडत असलं ना तर पाणी थोडंसं काढून टाकायचं। तर काय करायचं, असं हे पीठ घ्यायचं आणि अशा वड्या करायच्या। तेल लावलंय आपण इडलीच्या भांड्याला आणि अशा इथे याच्यामध्ये ठेवून द्यायच्या। वड्या बोलले किंवा मुटकुळे जरी बोलले तुम्ही तरी चालेल, मुटकुळे जरी म्हटलं नाही याला तरी चालतं किंवा वड्या म्हटलं तरी चालतं। हे बघा अशा 2-2 लावून घ्यायच्या एका भांड्यामध्ये, 2-2 वड्या किंवा 2-2 मुटकुळे लावून घ्यायचे। आता त्याच्यावरती दुसरं भांडं ठेवायचं, त्याला तेल लावून घ्यायचं आणि ते पण असं ठेवून द्यायचं। तर हे बघा एक मोठी वडी लावायची, एक छोटी लावायची म्हणजे दोन्ही पण बसता मग त्या। आता 2 भांडे जाते, असे 2 भांडे लावून झाले। आता हे तिसरं भांडं ठेवते। तर हे बघा झालंय आपल्या वड्या लावून। तर मी खाली ना जागाने पुरणार ना भांड्यामध्ये म्हणून 2-2 वड्या लावल्या आणि नंतर याच्यामध्ये ना एक लावली, पीठ कमी होतं ना। हे बघा याच्यात 2 लावल्या, ह्याच्यात 1 लावली आणि याच्यात एकच लावली। तर आता मी याला झाकण लावते मस्त 20-1 मिनटं आपलं कमी गॅसवरती होऊ द्यायच्या वड्या। मस्त अशा कोथिंबीरीच्या वड्या आहे, खूप छान लागतं बरं का, अशा नक्की करून बघा तुम्ही। तर झाले 15-20 मिनटं। तर हे बघा झाल्या वड्या, तर शिजल्या आहे त्या मस्त। चेक करून बघायच्या आणि 15-20 मिनटं झालं, चेक पण नाही केलं तरी समजून जायचं। आता या थंड होऊ द्यायच्या, नंतर आपण या तळून काढणार मस्त। तर हे बघा आता वड्या थोड्याशा थंड झाल्या आणि आता आपण या काढून घेत आहे आणि एकदम सोपी पद्धत आहे ही। आणि बघा या काढून याच्यामध्ये ठेवल्या हे आणि चिटकत नाही बरं का, या एकदम अशा म्हणजे हे होऊन जाते। आणि थंड झाल्यानंतर आपण कापून घेऊ, नंतर एकावर एक नको ठेवू म्हणजे तर मी आता पुढं तळताना दाखवेल तुम्हाला। चला बाय, नाही बाय नाही बोलत मी,
तळताना पुढची प्रोसेस दाखवते इकडं जरा. तर हे बघा, हे मुटकुळे म्हणजे आपले मगाशी करून ठेवलेले होते ना ते. हां, कोथिंबीर वड्यांचे थंड झाले आहे आणि आता हे आपण कट करून घेत आहे. असे पोळपाटावर मी चाकूनं कट करून घेत आहे. तर हे बघा, एवढे मी कट केले आहे. आणि बघा, तेल पण गरम व्हायला ठेवलं आहे आणि आता ह्याच्यात तळून घ्यायचे आपल्याला. तर आहे ना, हे बघा, आता या आपण या वड्या तळून घेऊ. आणि या कढईमध्ये ना मी पहिल्यांदा बट्ट्या तळल्या आहे. तर ते तेल आहे ना बट्ट्यांचं आहे, कारण आता दुसरं तेल बदलून घ्यायचं म्हटलं. आणि कढईकडे लक्ष देऊ नका, कारण ही कढई ना तळायची आहे. तेल टाकल्यानंतर दुसऱ्या कढया खूप खराब होत्या, म्हणून आम्ही या कढईमध्ये तळतो. ते दिसत नाही करेक्ट. तर हे बघा, तर अशा कलरच्या झाल्या का, ब्राऊन कलरच्या काढून घ्यायच्या. मस्त असा कलर आला आहे. तळून घेऊ आपण राहिलेले कोथिंबीरीच्या वड्या सगळ्या. हे बघा, असा मस्त असा कलर झाल्यानंतरच काढायच्या बरं का वड्या, कारण मग कच्च्या वगैरे राहत नाही, काही नाही. कच्च्या तर नसतंच, ते उकडलेलं असतं पीठ, पण अशा खरपूस लागतं मग मस्त अशा क्रिप्सी. चला आता काढून घेते मी. किती छान म्हणजे ब्राऊन कलर झाला आहे आणि खूप छान आहे. मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. तर हे बघा, तयार झाल्या आहे आपल्या कोथिंबीरी वड्या. कोथिंबीरीच्या वड्या किंवा कोणी मुटकडे पण बोलतं, आणि खूप छान झाले आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या खायला. आणि तुम्हाला जर या वड्या आवडल्या तर मला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि हे मी तुम्हाला खाऊन पण दाखवते. खूप छान झाले आहे, सगळ्यांनी या खायला.